श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षामध्ये म्हणजेच 2026मध्ये मंगळवारी 6 जानेवारीला अंगारकी संकष्ट चतुर्थी ही जी आहे तर ती आलेली आहे. ही वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे आणि या दिवशी अंगारक योग हा जो आहे तर तो जुळून येणं खूप शुभ मानलं जातं. तर ही चतुर्थी वर्षातील पहिलीच चतुर्थी असणार आहे आणि ही मंगळवारी आलेली आहे 6 जानेवारीला. तर बघा, नवीन वर्षातील पहिली संकष्टी अंगारकी चतुर्थी म्हणून या चतुर्थीला एक वेगळंच महत्त्व दिलं जातं. प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येत असतात. पहिली म्हणजे संकष्ट चतुर्थी आणि दुसरी म्हणजे विनायक चतुर्थी. त्याचप्रमाणे बघा, जी चतुर्थी संकष्ट चतुर्थी जी आहे तर ती कृष्ण पक्षामध्ये येत असते आणि विनायक चतुर्थी ही शुक्ल पक्षामध्ये येत असते. आणि ज्यावेळी संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून येतो तर ती चतुर्थी अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दोन्ही चतुर्थीचं महत्त्व जे आहे तर ते खूप आहे. या चतुर्थीला गणपती बाप्पांची सेवा उपासना केली जात असते. तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी आपल्या आईनं बघा, आपल्या मुलांसाठी एक प्रभावी उपाय करायचा आहे. यामुळं मुलांच्या सर्व अडचणी दोष नष्ट होतील आणि मुलांची त्यांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होईल. असा एक उपाय आपल्याला या शुभ दिवशी करायचा आहे. आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, कधी करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आपण हा एक दिवा आपल्या मुलांसाठी प्रज्वलित करायचा आहे किंवा लावायचा आहे. हा दिवा कसा लावायचा, कुठे लावायचा, तर बघा, दिवा हा ज्ञानाचं, त्यागाचं प्रतीक मानला जातो. दिवा लावल्यामुळं आपल्या घरामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण होत असतं. मन अगदी प्रसन्न, आनंदी होत असतं. आता बघा, गणपती बाप्पा जे आहेत तर ते प्रथम पूजनीय मानले जातात, विघ्नहर्ता मानले जातात. ते आपल्या मुलांवरती येणारं कोणतंही संकट जे आहे तर ते दूर करत असतात. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये बघा, बऱ्याच अडचणी असतात. बऱ्याच अडचणींचा सामना आपल्या मुलांना करावा लागत असतो. ती लहान असतील तरी देखील आणि मोठी झालेली असतील तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी, संकट ही जी आहे तर ती येत असतात. आपल्या मुलांना काही बाधा होत असतात, दोष लागत असतात. त्यासोबतच बघा, आपल्या मुलांचं आजारपण असेल किंवा आपली मुलं सारखी वारंवार आजारी पडत असतील, मुलांच्या अभ्यासात त्यांच्या मनासारखी प्रगती होत नसेल, त्यांना नोकरीमध्ये काही अडचणी निर्माण होत आहेत किंवा बघा, शिकलेली मुलं आहेत, पदवीधर मुलं आपल्या घरामध्ये आहेत, पण त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही. म्हणजे नोकरीच्या बाबतीत त्यांच्या काही अडचणी असतील किंवा लहान मुलं असतील तर ती कोणाचंच ऐकत नाहीत बघा, किंवा हट्टीपणा करतात, एक वेळ जेवत नाही, चिडचिड करतात, अभ्यास कर म्हटलं तर अभ्यास करत नाही, जेवण कर म्हटलं तरी देखील त्यांना खूप राग येतो आपला. तर अशा काही ज्या अडचणी आहेत तर त्या आपल्या मुलांबाबत घडत असतात. तर हे सर्व दोष दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आणि हे सर्व जे दोष निर्माण होतात तर ते त्यांना लागलेल्या नजरबाधेमुळे किंवा त्यांना जे पण काही दोष झालेले असतील त्यामुळे आपली मुलं जी आहे तर ती अशी करत असतात. प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांची खूप प्रगती व्हावी, त्यांना प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, त्यांना कधीही कोणत्याच अडचणी येऊ नयेत, त्यांच्यावरती कधीही वाईट संकट येऊ नयेत. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी बघा, कोणत्याही धातूचा दिवा घ्यायचा आहे किंवा मग अगदीच छोटीशी मातीची पंती घेतली किंवा आकारानं थोडीशी मोठी मातीची पंती जरी घेतली तरीही चालेल किंवा अगदीच कणकेचा दिवा जरी बनवून घेतला तरीही चालणार आहे. बघा, दिवा कोणताही घ्या, तो फक्त स्वच्छ असायला हवा आणि कुठेही तुटलेला किंवा चिमटलेला नसावा. तर हा उपाय आपल्याला बघा, संध्याकाळी या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळपासून म्हणजेच 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत कधीही केला तरीही चालणार आहे.
आपण जो दिवा घेतलेला आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे बघा तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालणार आहे. त्यानंतरनं कापसाची दुहेरी वात करून घ्यायची आहे, ती कुंकानं तुम्हाला लाल करून घ्यायची आहे आणि ही या दिव्यामध्ये आपल्याला घालायची आहे. दिव्यामध्ये वात घातल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये आपल्याला बघा मसाल्यामधील ज्या 5 काळ्या मिऱ्या आहेत या आवर्जून टाकायच्या आहेत. 3 कापराच्या वड्या आणि 2 वेलची या 3 वस्तू तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि या वस्तू टाकून दिवा तुम्हाला गणपती बाप्पांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर बघा पण हा दिवा कसा लावायचा, तर एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत आणि नंतरनं त्या तांदळावरती आपल्याला हा दिवा ठेवून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा फूल व्हायचं आहे. तर बघा ही सर्व सेवा आपण संध्याकाळच्या वेळी करायची आहे. पण चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपलं व्रत असतं तर आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, 21 दुर्वांची जुडी, 1 जास्वंदीचं लाल फूल या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. आणि हे जे अभिषेक घातलेलं पाणी आहे तर ते आपल्याला आपल्या घरामधील जे पण पाणी आपण पितो तर त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं, किंवा आपल्या मुलांना थोडंसं प्यायला द्यायचं आहे. आणि नंतरनं संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता संध्याकाळी हा दिवा प्रज्वलित केला, दिव्याला हळदी कुंकू लावलं, फुलं वाहिली, अक्षदा वाहिल्या. त्यानंतरनं बघा आपल्याला देवघरासमोर बसूनच गणपती अथर्वशीर्षमचं तुम्हाला 3 वेळेस पठण करायचं आहे. 3 वेळेस गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे. तसेच गणपती बाप्पांच्या मंत्राचा तुम्हाला 5 वेळेस जप जो आहे तर तो करायचा आहे. ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. शक्य असेल तर 108 वेळा करा. आपल्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या आपल्याला दूर करण्यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे, कारण की ते संकटमोचक आहेत, विघ्नहर्ता आहेत. आपल्या मुलांवरती कोणतंही संकट, विघ्न येऊ देऊ नका. त्यांना त्यांच्या कामामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना प्रगती व्हावी, त्यांना यशप्राप्ती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि असा हा अखंड दिवा तुम्हाला रात्रभर प्रज्वलित ठेवायचा आहे. दिवा घेतानाच तुम्हाला मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे. तसेच बघा जर दिवा विझला तर आपल्या मनामध्ये कोणतीही शंका किंवा कोणत्याही प्रकारचं किंतु परंतु न आणता हा दिवा तुम्हाला परत प्रज्वलित करायचा आहे. यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यात कितीही दुःख असू द्या, अडचणी असू द्यात, कितीही संकट असू द्यात तर ती दूर होतील. मुलांना काही दोष बाधा झाल्या असतील तर त्या दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल. आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे आणि या दिव्यातील वस्तू ज्या आहेत तर त्या निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत, वात काढून टाकायची आहे आणि हा दिवा परत तुम्ही घासून स्वच्छ करून परत वापरू शकता. तर असा हा एक दिवा आईनं आपल्या मुलांसाठी आवर्जून लावायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.